एका गावामध्ये एक पिता आणि पुत्र नावीतून जात असतात. नावीतून जात असताना नदीला फार पूर येतो आणि ते एका बेटीजवळ येऊन उभे राहतात. आणि तो त्यांना प्रश्न पडतो, आता आपण इथून कशी निघायची. तर त्यांनी देवाला प्रार्थना करतात आणि दोघे विचार करतात की आता आपण कुठेतरी मार्ग शोधू आणि दोघंजण दोन्ही दिशेला निघून जातात मार्ग शोधण्यासाठी. मुलगा जात राहतो समोर आणि तो देवाला प्रार्थना करतो की हे देवा, मला इथे खाण्यासाठी काही फळ वगैरे भेटले तर किती छान होईल. तर त्याला तिथे फळ वगैरे भेटतात आणि फार रसरसीत फळ असतात आणि तो खाऊन तो खुश होतो. परत तो म्हणतो, हे देवा, तू इतके छान मला फळ दिले खाण्यासाठी, आता तू मला इथून निघण्यासाठी एक नाव तरी दे रे देवा, जेणेकरून माझी इथून सुटका होऊन जाईल. देव त्याला नाव देते, तो नावेत बसतो आणि निघत जात असतो. त्यात आकाशवाणी होते आणि आकाशवाणीमधून आवाज येतो, अरे तुझे वडील तर इथेच राहिले, तू तुझ्या वडिलांना घेऊन जाणार नाही आहेस का. तर तो म्हणतो, माझी प्रार्थना चांगल्या विचाराने होती, मी चांगल्या विचाराने प्रार्थना केली तर माझी प्रार्थना तुम्ही पूर्ण केली. त्यांचे विचार चांगले नसतील त्याच्यामुळे तुम्ही त्यांची प्रार्थना पूर्ण केली नसेल, कारण त्यांनी पण माझ्यासारखीच प्रार्थना काहीतरी केलीच असेल ना. तर आकाशवाणीमधून आवाज येतो, अरे तू जो प्रार्थना करतो त्यांनी पण प्रार्थना केली, पण त्यांनी ही प्रार्थना केली की माझा मुलगा जे पण त्याला पाहिजे ते देवा तू त्याला दे. तर तुला फळ पाहिजेत होते ते दिलं मी खाण्यासाठी आणि तुला नाव पाहिजे तर नाव पण दिली. ते तुझ्या वडिलांनी विश केली त्याच्यामुळे तुझी पूर्ण झाली. तर त्याला त्या गोष्टींचा वाटलं की नाही आपण कुठेतरी चुकलो. तो परत जातो बेटेवर, आपल्या वडिलांना शोधतो, नावेत बसून निघून जातो. या गोष्टीचे हे तात्पर्य आहे की आपण कोणतीही गोष्टीचा गैरसमज करून घेतो आणि त्या गोष्टीला धरून वेगवेगळे विचार करतो. वेगवेगळे विचार करून त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार फार करतो, जेणेकरून त्या गोष्टीचा आपल्याला फार जास्त त्रास होतो. ती व्यक्ती त्या गोष्टीचा तेवढा विचार करत नाही किंवा ती गोष्ट ती व्यक्ती म्हणत सुद्धा नाही. आपणच त्या गोष्टीचा एका गोष्टीला 10 गोष्टी वेगवेगळे लावून त्याचे वेगवेगळे निगेटिव्हमध्ये थॉट तयार करतो. तर असं ती व्यक्ती चांगलीच असते, फक्त आपण आपले विचार कोणते आहे ते आपल्याला चाचपळून पाहायचे असतात, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा झालेल्या पश्चाताप पण होत नाही आणि करताना पण चांगल्या गोष्टी आपल्याकडनं होतात आणि होत राहावं ह्या गोष्टीचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर ह्याच गोष्टीचा अशा अर्थातून परत नवीन काहीतरी घेऊन येते. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. राधे राधे.